नमस्कार. मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. आणि आज आपणाला एक 10-12 पत्र आलेले आहेत. त्याच्यातले आपण 1-2 पत्र वाचलेली आहेत. आणि आत्तापर्यंत आलेल्या पत्रापैकी अमरावती RTOची आज आपणाला 3 पत्र ही मिळालेली आहेत. आपण जे आता आज पत्र वाचणार आहेत त्यात आता 3 वाचलेत, मगाशी 2 वाचलेली आहेत. परंतु अमरावती RTOनं सर्वसाधारणपणे आत्तापैकी जेवढी आत्तापर्यंत पत्र आलेत त्यापैकी अमरावती RTOनं योग्य अशी माहिती दिलेली आहे. मेहनत त्यांनी घेतलेली आहे आणि अपेक्षित प्रमाणे डाटा त्यांनी बनवलेला आहे. महाराष्ट्रातील सर्व RTO अधिकाऱ्यांनी डेट्यासाठी जी काही चुकीची वगैरे पत्र दिली असतील तर निश्चित तुम्ही हा व्हिडिओ RTO अधिकाऱ्यांनी जरूर पहा. आणि अमरावती RTOनं एक दिशादर्शक डेट्याची माहिती ही पुरवलेली आहे. त्यांची तिन्ही पत्र मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दावणार आहे. हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करायचा आहे. नेमकं आता काय होणार आहे आणि ह्या डेट्यामधून काय निष्पन्न होईल, ह्याच्यातून लोकांना काही त्रास होईल का, आपलं वाहन किती वर्ष चालेल, किंवा आजची वस्तुस्थिती काय आहे आणि आता काय घडू शकतं, काय कायदे आहेत, हे प्रत्येकानं मूचवाले मोकाशी यूट्यूबला व्हिडिओ पाहत राहा आणि शेअरही करत राहा. तर आपण अमरावती RTOला पत्र लिहिलेलं होतं आणि ही डेटा पद्धतीची पत्र आहेत. ही RTOना सगळ्यात पोचलेली आहेत. ज्या RTOनी उलटी-सुलटी उत्तरं दिलेली आहेत, चुकीची दिलेली आहेत, आमच्याकडे माहिती नाही म्हणून असे दिलेले आहेत, त्यांनी अमरावती RTOची जरा पत्र जरूर पहा. मी पत्रही पूर्ण दावणार आहे की जेणेकरून डेट्यासाठी उपयुक्त माहिती कशा पद्धतीनं बनवली जाते आणि त्याच्यातून काय निष्पन्न होईल. तर RTO अधिकाऱ्यांनी जरूर हा व्हिडिओ पहा. मी अमरावती RTOचं एक पत्र तुम्हाला दावतो की आपण त्यांना अशी माहिती मागितलेली होती डेट्यासाठी की RTO विभागातर्फे वाहनांची तपासणी केली जाते आणि त्यात दोषी वाहनं ही जप्त केली जातात, अटकावून ठेवली जातात. पण अनेक वाहन मालक ते वाहनच न्यायला येत नाहीत आणि तशीच चढत पडतात. तर नेमकं ह्या वाहनांचं स्क्रॅपिंग ॲक्टमुळं काय होऊ शकेल किंवा काय करता येईल ह्याच्यासाठी हा डेटा आहे. हे RTO अधिकाऱ्यांनी लक्षात घ्या. ज्यांनी माहिती दिलेली नाही त्यांनी हा व्हिडिओ पाहून तशा पद्धतीनं माहिती लवकरात लवकर पोच करा. आणि RTO अधिकाऱ्यांनी RTO अधिकाऱ्यांना शेअर बी करा की जेणेकरून तुम्हाला कळेल. तर हे पहिलं अमरावती RTOचं पत्र आहे. हे पहा, त्यांना आपण माहिती सर्वसाधारणपणे अशी मागितलेली होती, 31 मार्च 2024पर्यंत अटकून ठेवलेली वाहनं तुमच्या कार्यालयात किती आहेत. तर सर्वसाधारणपणे त्यांच्याकडं 99 वाहनं ही जप्त केलेली आहेत, त्यांच्या कार्यालयात आहेत. वाहन तपासणीवेळी म्हणजे तुमच्याकडे ते कधी वर्षाचे असून द्यात, 2 वर्षाचे असून द्यात, पण तुमच्या ताब्यात आहेत. भले ती सडलेली असून द्यात. आणि त्याची आपण वर्गवारी मागितलेली होती. तर त्यांच्याकडे 99 वाहनं आहेत आणि त्यांनी वर्गवारी अशी दिलेली आहे आपणाला की वाहनांची वर्गवारी पुढील प्रमाणे आहे. बस आहेत त्यांच्याकडे 4 बस आहेत, GT आहेत 10, डिलिव्हरी व्हॅन आहेत 85. अशी सर्वसाधारणपणे 31 मार्चपर्यंत त्यांच्याकडे ही वाहनं जप्त आहेत. हे अमरावती RTOचं हे पत्र आहे. प्रत्येकानं हे वाचावं. RTO अधिकाऱ्यांनी सुद्धा अशा पद्धती, अंधेरी RTOनं तर काही दिलीच नाही. बरीच RTO अधिकारी चालढकलची पत्र देत असतात की आपणाला हे काय करायचं नाही. पण माहिती दडवू नका. जरी तुम्ही चुकीची माहिती दिली तरी तुम्हाला ती पुन्हा द्यावीच लागणार आहे. पण ही लवकरात लवकर माहिती द्या. सर्वसाधारणपणे डेट्यामध्ये महाराष्ट्रात RTOमध्ये किती वाहनं जप्त आहेत हे सर्वसाधारणपणे जनतेच्या समोर येईल आणि ह्याच्यावरती एक व्यापक पद्धतीनं कायदा येईल. हे अमरावती RTOचं पत्र आहे आणि त्याने आपणाला 7/5/2024ला हे पाठवलेलं आहे. आज आपणाला मिळालेलं आहे. तर अमरावती RTOनं ह्या विषयाचा डेटा उत्कृष्ट पद्धतीनं दिलेला आहे. हे बी ज्यांनी माहिती चांगली दिली आहे त्यांना आपण चांगलंच म्हणणार आहे ना. आणि दुसरं मग आपल्याकडं पत्र असं आहे त्यांचं की आता दुसरं पत्र आपण वाचूया की त्यांना आपण आता दुसरं पत्र हे आहे, हे पहा, हे दुसरं पत्र आहे
की तुम्हाला वाचता येईल त्यासाठी मी ही करत आहे। तर दुसरा प्रश्न माहिती आपण त्यांच्याकडं डेटामधनं अमरावती RTOकडून आलेली आहे की मूळ नोंदणी दिनांकापासून 15 वर्ष पूर्ण झालेली रिक्षा, टॅक्सी, शाळेची वाहनं, बस म्हणजे ही आकडेवारी मिळावी आणि 20 वर्ष पूर्ण झालेल्या वाहनांची आकडेवारी मिळावी। तर त्यांनी एक उत्कृष्ट पद्धतीनं हे स्टेटस बनवून आपणाला पाठवलेलं आहे की जेणेकरून सर्वसाधारणपणे आता स्क्रॅपिंग ॲक्टमुळं यांच्या कार्यालयातून किती वाहनं नष्ट होतील आणि हे एक दिशादर्शक RTOना सुद्धा पत्र आहे। जरूर RTO अधिकाऱ्यांनी हा व्हिडिओ पाहिजा आहे आणि प्रत्येक RTOनी ज्या RTO अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी हा व्हिडिओ पाहिल त्यांनी प्रत्येक RTOच्या कर्मचाऱ्यांना हा शेअर करा, म्हणजे जरी त्यांनी चुकीची माहिती दिली असेल तर ती योग्य माहिती पुन्हा देऊ शकतील। व्हिडिओ मात्र पूर्ण ऐका। तर त्यांनी जी आपल्याला आता माहिती दिलेली आहे तर सर्वसाधारणपणे मी आता तुम्हाला त्यांचं हे पूर्ण चार्ट दावतो म्हणजे लक्षात येईल। हे पहा, हा चार्ट आहे की त्यांनी पहिल्या कॉलममध्ये असं दिलेलं आहे 2004ची आकडेवारी दिलेली आहे। आता 2004ची आकडेवारी अशी आहे की 62,079 त्यांच्याकडं मोटरसायकल आहेत, स्कूटर आहेत 31,931, मोपेड्स आहेत 61,693। अशा सर्वसाधारणपणे 2004ची वाहनं त्यांच्याकडं 1,55,703 ह्या मोटरसायकल आहेत। आता त्यांच्याकडे रिक्षा त्यावेळेच्या 2004च्या आहेत 10,726, म्हणजे सर्वसाधारणपणे ह्या वाहनांना पूर्ण 15 वर्षे झालेली आहेत आणि 15 वर्षे जी वाहनं झालेली आहेत आणि ती जवळजवळ 1,94,368। हे पहा 2004चा चार्ट आहे, पुन्हा 5चा त्यांनी दिला आहे, 6चा दिला आहे आणि 2009चा म्हणजे ही 2009 म्हणजे आता आपणाला ही 15 वर्षे पूर्ण झालेली वाहनं आहेत। 2009चं ज्यांनी जे दिलेलं आहे तर 2,96,365 ही वाहनं त्यांच्याकडं 15 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि 2004 म्हणजे आता 24 आहे। आता 24 म्हणजे जवळजवळ हे 20 वर्ष क्रॉस झालेली वाहनं त्यांच्याकडं 1,94,368 ही वाहनं आहेत। म्हणजे त्यांनी आता मग ही टप्प्याटप्प्यानं वाढतच राहतात। पुन्हा समजा 2005चा चार्ट दिलेला आहे, म्हणजे पुन्हा त्यांनी 6चा आहे, 7चा आहे, 8चा आहे, 9पर्यंत त्यांनी हा चार्ट दिलेला आहे। 4, 5, 6, 7, 8, 9 म्हणजे हा त्यांच्याकडे चार्ट असल्यामुळं ही जी आपण 2009 म्हणजे जवळजवळ आता 15 वर्षे झालेली त्यांच्याकडे वाहनं आणि 2004 म्हणजे जवळजवळ 2 लाखाच्या आसपासच त्यांच्याकडे वाहनं 20 वर्षाची आहेत। मग त्याच्यात मोटरसायकलची संख्या मोठी आहे, रिक्षांची मोठी आहे, डिलेवरी व्हॅन आहे। तर हे RTO अधिकाऱ्यांनी जरूर हा डेटा पहा, त्यांनी बनवलेला आहे पहा 2004चं आणि ही 2009ची आकडेवारी। सर्वसाधारणपणे मग लक्षात येतं ना, 2004 म्हणजे आता आपल्याला 20 वर्ष झाली पूर्ण झालेली ही वाहनं आहेत आणि ही 2009ची म्हणजे 2009ची त्यांच्याकडं 3 लाखाच्या आसपास ही वाहनं आहेत। अशी ही त्यांनी योग्य पद्धतीनं सर्वसाधारणपणे सर्वांना समजेल अशी त्यांनी माहिती दिलेली आहे। म्हणजे उत्कृष्ट पद्धतीनं त्यांनी मेहनत करून हा डेटा बनवलेला आहे। आता आपल्याकडे त्यांचं तिसरं पत्र असं आहे की त्या पत्रात आपण त्यांना माहिती मागितलेली होती की तुमच्या कार्यालयात जी काय माहिती आहे, समजा 3 चाकी रिक्षा किती आहेत तर त्यांच्याकडं 12,983 3 चाकी रिक्षा आहेत आणि 3 चाकी 6 असणे, त्यांच्याकडे टॅक्सी 867 आहेत आणि त्यांच्याकडं बाकीचे त्यांनी मग आपणाला विवरणपत्रच दिलेलं आहे कंप्लेट
त्याच्यामुळं रिक्षाची संख्या तर आपल्याला मिळालेली आहे सर्वसाधारणपणे 13,000 रिक्षा असं आपण पकडूनच चालूया. त्यानंतर बी वाढलेले असतात, 100, 200, 300 ह्या वाढतच राहतात आणि त्यांच्या विवरणपत्रात आपण त्यांना वाहनांची आकडेवारी मागितलेली होती. रिक्षा, टॅक्सी, आणखीन ई रिक्षा बॅटरीच्या किती आहेत. तर सर्वसाधारणपणे सर्वात जास्ती इलेक्ट्रॉनिक वाहनं ही त्यांच्याकडे दिलेली आहेत. त्यांनी आपल्या रिक्षांच्याकडे इलेक्ट्रिक वाहनं तर ही मोठ्या पद्धतीनं अमरावती RTOला नोंद आहेत. मला वाटतं महाराष्ट्रात त्यांच्याकडंच ही वाहनं जास्ती आहेत. त्यांच्याकडं बाईकसुद्धा मोठ्या पद्धतीनं आहेत. जवळजवळ 4,414 टू व्हीलर वाहनं ही त्यांच्याकडं दिसत आहेत 23-24ला आणि ॲटो रिक्षा बी त्यांच्याकडं जवळजवळ 170च्या आसपास त्या ॲटो रिक्षा बी आहेत. हे अशी त्यांच्याकडून जवळजवळ ह्याच्यात पहिल्या चार्टमध्ये 4,785 वाहनं आहेत आणि ह्या दुसऱ्या चार्टमध्ये त्यांच्या टोटल वाहनं त्यांच्याकडं जी आहेत ह्या कॅटेगरीप्रमाणे ई वाहनं तर जवळजवळ 47,827 म्हणजे 50,000 वाहनं त्यांच्याकडं ई वाहनं आहेत. इलेक्ट्रिक वाहनं जी आहेत ती ही आहेत आणि ॲटो रिक्षा आणि त्याच्यात काय तिथं LPG थोडे आहेत. तर अशा 1,032 वाहनं आहेत त्यांच्याकडं ॲटो रिक्षा ज्या आहेत त्यांच्याकडं. त्यात काय म्हणजे सर्वात जास्ती ई वाहनं आत्तापर्यंतच्या आपणाला मिळालेल्या डेट्यात जर तुम्ही बघितलं सर्वसाधारणपणे 50,000 ई वाहनं अमरावती RTOला आहेत. तर त्यांनी योग्य पद्धतीनं हा डेटा दिलेला आहे. मोटरसायकल बी त्यांच्याकडं भरपूर आहेत. मोटरसायकल त्यांच्याकडे भरपूर आहेत की ई वाहनाचा बी लोक आता स्वीकार करू लागलेले आहेत. म्हणजे मुंबईपेक्षासुद्धा ई वाहनांना तिथं मोठी अमरावतीला नोंद आहेत दिसत आहेत. असे बाकीच्यांनी आकडेवारी जरी बरोबर दिली नसली तरी अमरावती RTOनं ही माहिती उत्कृष्ट पद्धतीनं दिलेली आहे. हा व्हिडिओ जरा मोठा आहे, तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल बी धन्यवाद. व्हिडिओ मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा की जेणेकरून ह्या वाहतूक व्यवस्थेवरती नेमकं काय होतं आहे आणि काय कामकाज चालू आहे हे मात्र तुम्हाला ह्याच्यातून कळणार आहे. आता ही जी तुम्ही 15 वर्षाची 20 वर्षाचा जो चार्ट बघितलेला आहे ती स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये 20 वर्षाची वाहनं जाणार आहेत. हे बी मात्र तितकं सत्य आहे. वेळोवेळी आपण डाटा पब्लिश बी करू, लोकांना कळालं पाहिजे नेमकं काय आहे. तर अमरावतीचा हा उत्कृष्ट प्रकारे त्यांनी डेटा पाठवलेला आहे. तिन्ही पत्रातून माहिती आपणाला योग्यरित्या मिळालेली आहे. जर महाराष्ट्रातील सर्व RTOनी अशा धर्तीवरती जर माहिती दिली तर सर्वांच्यासाठीच ती योग्य होईल आणि स्क्रॅपिंग ॲक्ट ला लोकांना त्याच्यात काहीतरी न्याय मिळेल. नाहीतर बेकायदेशीरपणेच तो ॲक्ट लागू केला जाईल आणि जनतेला त्याचा कुठलाही बेनिफिटही मिळणार नाही. एकतर्फे हा कायदा लागू करून त्याचा काही उपयोग नाही. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.